मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत. मनसे नेते अमित ठाकरे मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांवरून आणि वाढत्या अत्याचारांवरून चांगलेच संतापलेत. काल अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाने मोफत बॅग वाटप कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरेंनी पुण्यातील मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर भाष्य केलं. मुलींवर हात टाकणाऱ्याचे हात आणि पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिले पाहिजे. आपण शिवरायांच्या राज्यात राहतो, असं आक्रमक वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं. काही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोहोचलं पाहिजे, तर आम्ही आहोत. हेच सांगायला मी तुम्हाला आज आलोय, कारण मला माहिती आहे ती भीती काय असते. कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे, की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं, मुलीला काय झालं तर पुढे काय, उशिरा फोन आला तर पुढे काय. आणि माझं म्हणणं आहे की महेशजी, तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपण जे तुम्ही पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो, त्या मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे. हे राज्य असं नाही की मुलींवर हात टाकू शकतो आपण. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल, महाविद्यालयात पाठवत असाल, आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आणि कधीही आम्ही तुमच्या संपर्कात असू, मी तुम्हाला वचन देतो आणि मी थांबवतो, कारण मला पुढे मुंबईला निघायचं आहे. पण मी खरंच पालकांशी बोलायला आलो आहे की तुम्ही शाळेत पाठवायला किंवा महाविद्यालयात पाठवायला मुलींना घाबरू नका, आम्ही आहोत. एवढंच मी तुम्हाला एक वचन द्यायला आलो. राज ठाकरे कोणत्याही मुद्द्यावर रोखठोक भूमिका मांडतात. आता त्यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे त्याच पावलावर पाऊल टाकतायत. आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहेत, ही गोष्ट तुम्ही विसरू नका म्हणत अमित ठाकरेंनी त्याचीच चुणूक दाखवून दिली आहे. ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.